18 तासांनंतर वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण झालेली आहे। या कारवाईमध्ये ईडीने कुणालाही ताब्यात घेतलं नसून काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क मध्ये मोठा डेटा जमा करून घेतलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यामध्ये भेट दिली तर मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी पोलिसांकडे केली। नागपूरचे गौंड राजे वक्त बुलंद शाह यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके प्रामुख्याने हजर होते तर यावेळी आदिवासी बांधवांनी सुंदर आणि आकर्षक नृत्य सादर केलं। मुंबई गोवा महामार्गाचं काम 12 वर्ष उलटून सुद्धा अजूनही पूर्ण झालं नाहीये आणि त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण होते। यावर्षी देखील हीच परिस्थिती कायम आहे। लाखो चाकरमान्यांना ऐन गणेशोत्सवाचा प्रवास हा खड्ड्यांच्या मार्फतच करावा लागणार आहे। मुंबईत बोरिवली पश्चिम इथं भाजी मंडईतील भांडणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय तर ज्यामध्ये रस्त्यावर भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्यात जोरदार मारामारी सुरू होती। मारहाणीचं कारण अजूनही स्पष्ट नाहीये। पोलीस या संदर्भात तपास करतात। खाणकामादरम्यान खाणीतील अपघात रोखण्यासाठी आता कठोर नियम करण्यात येणार आहेत तर गौण खनिज खाणीच्या सुरक्षिततेसाठी आणि पुनर्वसनासाठी तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आले आहेत। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये नवनीत राणा या एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसतात तर यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आता 200 रुपये भरून VIP दर्शन मिळणार आहे आणि माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची या विरोधातली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली असून न्यायालयाच्या निर्णयाचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी स्वागत केलंय। नागपुरातील महाल परिसरामध्ये 22 घरांवर बुलडोझर चाललेला आहे तर नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। CP अँड बेरार ते रामजी पहलवाल मार्गावर रस्त्यावर रुंदीकरणाचं काम सुरू होतं मात्र यात अडथळा ठरणाऱ्या या 22 घरांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 200 रुपये VIP पास सुविधेच्या विरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला न्यायालयाने चांगलंच फटकारलं। याचिकाकर्त्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांना फटकारत उच्च न्यायालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांना दिलासा दिला।